माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील हे बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आहे. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासन तास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वेन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर केंद्रात महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी म्हणतात की 1 लेन आम्ही गणपतीपूर्वी चालू करू, मात्र कोकण रेल्वेची त्यांना परमिशन भेटत नाही. अशात कसं काय दिशा? आता जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचं असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात. सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळा कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाहीये. जो हायवे आता बनतोय, आता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली. ते बाजूनी झालं, वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला. आणि NHAIचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाहीये. मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषणं द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो. आत्ता आपण येताना एक रस्ता पाहिला, आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपासून खडी पण निघून गेली. तुम्ही त्यांचं पत्र बघितलं, त्यांनी त्या पत्र लिहिलंय की मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. का मुख्यमंत्र्यांचा स्पेशल आशीर्वाद अशा काही लोकांवर आहे, दुसऱ्या लोकांवर का नाहीये? परवाकडे आपण पाहत होतो आदिवासी विद्यार्थी तिथे आंदोलनं बसलेले, राहुल गांधींचं पत्र लागलं आणि आमच्या सगळ्यांचा आवाज लागला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मुख्यमंत्र्यांचा का आशीर्वाद त्यांच्यासोबत नाहीये? हीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहतो ना आपण. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मुंबई गोवा महामार्गाला का नाहीये? तुम्ही म्हणताय की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खराब रस्ते आहेत, मात्र प्रमुख नेत्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा नेते इन्फ्रामॅन म्हणून वेगवेगळ्या वारंवार बोलताना पाहायला मिळतात. इन्फ्रामॅन अशी उल्लेख करतात शिंदेचा, फडणवीसांचा. काय आहे की सगळे ॲलिस इन वंडरलँड, मी परत सांगतो, फडणवीस साहेब ॲलिस इन वंडरलँड झालेले. इन्फ्रामॅन असेल तर तुम्ही कॉमिकच्या सेक्शनमध्ये ते पुस्तक ठेवू शकाल, हास्य जत्रेवर ते पुस्तक आणू शकाल आणि त्याचं वाचन करू शकाल. पण ही आपण जिथे उभं आहोत, चिखलात उभे आहोत, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन चालू असताना चिखल असतो, पण रॅम्प तुम्ही बनवला ना कॉन्क्रीटचा, तो तसाच झाला ना.